MIMच्या नगरसेविका सहर शेख यांनी एक विधान केलं की मुंब्रा आम्ही हिरवा करून टाकू, संपूर्ण मुंब्रा आपल्याला हिरवा करायचा आहे। आणि त्यांच्या याच वक्तव्यावरनं वादाला सुरुवात झालेली असताना आता एकाच पक्षातले भाजपमधलेच दोन नेते अमित साटम आणि गणेश नाईक हे एकमेकांच्या समोर या हिरव्या रंगावरनं आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सहर शेख यांच्या वक्तव्यावरनं भाजपमध्येच दोन मतप्रवाह असल्याचं दिसून आलंय। सहर शेख यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा आहे, त्याचं आपण किती भांडवल करायचं ते करू शकतो, आपण देखील भगवामय करून टाकू असं बोलतो। या शब्दात गणेश नाईकांनी एक प्रकारे आपल्याच नेत्यांना घरचा अहेर दिला। पण त्याच वेळेला भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली। अमित साटम यांनी म्हटलं की जलील यांनी 100 जन्म घेतले तरी ते भगव्याला हात लावू शकणार नाहीत। विशेष म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जलील यांच्या वक्तव्याची मुंब्रा पोलिसात तक्रार सुद्धा केली होती आणि त्यालाही आपण कायदेशीररित्या आव्हान देऊ शकत नाही असं नाईकांनी म्हटलं। त्यामुळे MIM आणि हिरव्या रंगाची भाषा एका बाजूला राहिली आहे, मात्र त्याआधीच भगव्या रंगावरती दावा करणाऱ्यांमध्ये जुंपली आहे असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय। आपल्या तिरंग्यामध्ये सर 3 रंग आहेत, भगवा आहे, पांढरा आहे आणि हिरवा पण आहे। आता प्रश्न असा की विचाराने त्यांनी त्यांच्या पक्षाचा रंग हिरवा आहे झेंड्याचा, आता त्याचं आपण किती भांडवल करायचं ते आपण करू शकतो। काय बोलतो मी, भांडवल करायचं तर सगळ्या गोष्टीचं भांडवल करायचं, परंतु बाब असे की ते हिरवा रंग बऱ्याच आणखी पक्षात सुद्धा आहे। म्हणजे तो म्हणजे या देशामध्ये मोगलांची सल्तनत चालेल अशा प्रकारची भूमिका ती असली तर आम्ही कधी आव्हान स्वीकारू। त्या जलील तो कायदेशीर त्याने केलेली भाषा तुम्ही चॅलेंज करू शकत नाही का चालू की ज्या वेळेला तुम्ही सध्या आम्ही भरो करू तर त्याने हिरवं बोलत तर ठीक आहे, पॉलिटिकली आमच्या विचारात आमचा म्हणजे हिरवा आहे आणि तिरंग्यामध्ये हिरवा आहेच का, त्याने हिरव्याची नफरत आपण नाही करतो का? हा तो जो मोगलांचा हिरवेपण आहे त्याचा आपण धिक्कार करतो आणि त्याचा मुकाबला करू। हा महाराष्ट्र त्या मराठ्यांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी पेशावर आणि मुलतानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा रोवला होता आणि दिल्लीच्या तख्तावरही भगवा झेंडा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी फडकावला होता। हे जलीलला माहिती नाही आहे आणि त्यामुळे जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच त्याला भगवा महाराष्ट्र म्हटला जातो। असं विष पेरायचा कोण जर प्रयत्न करत असतील तर भगव्याचे पाईक ते सहन करणार नाहीत, हे शिंदे साहेबांनी देखील सांगितलं आणि हीच आमची शिवसेनेची भूमिका आहे। बघा, हा विषय चालू आहे हिरव्याचा, हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे। हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही, हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे। आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही, हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।